नमस्कार, इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्तीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे ज्वारीचे धपाटे कसे करायचे. आपला एकदम पारंपरिक पदार्थ आहे, बनवायला एकदम सोपा आहे, पौष्टिक आहे. तर सगळ्यात पहिले आपण तयारी काय काय लागणार आहे ते बघूया. इथे आपण मेथी घेतलेली आहे, जवळपास 1 ते 1.5 वाटी बारीक चिरून घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये आपण टाकत आहोत ज्वारीचं पीठ, तसंच मिरची आणि आलं यांना आपण खलबत्त्यामध्ये कुटून टाकलेलं आहे. हळद टाकलेली आहे, धणे जिरे पूड टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे. या सगळ्यांना हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे आपण इथे. अशा प्रकारे हाताने सगळं छान मिक्स करायचं आहे, म्हणजे आपले कोरडे मसाले तसंच मिरचीचा जो ठेचा आहे तो छानपैकी सगळीकडे पसरेल. थोडं थोडं पाणी टाकत आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता जसं आपण थालीपीठाला पीठ भिजवतो तसंच सैलसर पीठ इथे भिजवायचं आहे. हे तुम्ही बघू शकता, आपलं हे धपाट्यांचं पीठ तयार झालेलं आहे. एकदम सॉफ्ट लागतं हे हाताला. आता मी याला तव्यावरच डायरेक्ट थापणार आहे, त्याच्यामुळे मी तव्याला तेल लावून घेतलेलं आहे. आणि याच्यावर आपण एक गोळा घ्यायचा आहे. आपल्या हातात मावेल मुठी एवढा, त्याच्यापेक्षा थोडं मोठा असा घ्यायचा आहे. आणि हाताची बोटं आणि तळवा यांच्या साहाय्याने आपण हे जे धपाटे आहेत ते एक एक करून असे पसरवून घ्यायचे आहेत. तुम्ही हे ओला रुमाल करून त्याच्यावर सुद्धा थापू शकतात आणि डायरेक्ट मग तव्यावर त्याला टाकू शकता, पण इथे मी डायरेक्ट तव्यावरच बनवते आहे. अशा प्रकारे हे पूर्ण थापून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता, मी खूप जाड ठेवलेलं नाही आहे. थोड्या कड्या आतमध्ये दाबून चांगला त्याला गोलाकार शेप येऊ दिलेला आहे आपण. आणि हे आपले असे धपाटे आपण छानपैकी मीडियम ते हाय फ्लेमवर शेकून घ्यायचे आहेत तव्यावर. याला तुम्ही दह्याबरोबर, चटणीबरोबर, ओल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा कोरडी आपली तिळाची लसणाची चटणी असते त्याच्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता. खूप छान लागतात. एक हेल्दी नाश्ता असतो. तसंच कधी रात्रीचं लाईट जेवण करायचं असेल तरी हा एक ऑप्शन खूपच छान आहे. इथे आपण थोडंसं तेल वरून टाकलेलं आहे आणि झाकण ठेवलेलं आहे. आणि 1 ते 2 मिनटानंतर मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवल्यावर अशा प्रकारे त्याला पलटून घ्यायचं आहे. आणि हा आपले ज्वारीचे धपाटे रेडी आहेत. मी इथे तिळाच्या चटणीबरोबर सर्व केलेलं आहे. तुम्ही आपल्या आवडीचं कुठलंही चटणी किंवा दही, लोणचं घेऊ शकता. तर अशी आहे आपली ज्वारीच्या धपाट्यांची रेसिपी. तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि आता मी तर त्याची टेस्ट घेते आहे. आणि तुम्ही पण ट्राय करा, तुम्ही पण खाऊन बघा आणि मला कळवा कसं वाटलं तुम्हाला.